हॅलो विद्यार्थी मित्र, आज आपण या चॅप्टरमधला शेवटचा आर्टिकल हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ज हा आपण पाहणार आहोत. यानंतरचा आणखीन एक आर्टिकल होता म्हणजेच nth डेरिव्हेटिव्ह, पण यावर्षी तो अभ्यासक्रमामधून वगळलेला आहे, म्हणून हा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ज हा आपल्या या चॅप्टरमधला शेवटचा आर्टिकल. आता हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ज म्हणजे काय, हा आपण पहिल्यांदा त्याची व्याख्या काय किंवा तो कसा काढायचा तो आपण बघू. आपण आतापर्यंत जे काय आपण डेरिव्हेटिव्हमधले एक्झाम्पल सोडवले आहेत, ज्यामध्ये आपण काय dy/dx काढलेला होता. म्हणजे वाय हा जर फंक्शन दिला असेल, y = f(x) हा जर फंक्शन आपण दिला असेल तर त्याचा आपण काय डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजेच काय काढला आपण dy/dx. ओके, हा काय झाला आपला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आणि परत याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजेच जो dy/dx आपण जो काढलेला आहे त्याचा परत जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो काय होईल, त्या फंक्शनचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता इथं काय दिलेलं आहे बा, इफ y = f(x) इज ए डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, देन dy/dx = f'(x). दिस इज कॉल्ड द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. हा आपण बघितलेलं आहे. f'(x) किंवा dy/dx हे काय डेरिव्हेटिव्हचे नोटेशन्स आहेत. याला आपण काय म्हणतो, दिस इज कॉल्ड द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x अँड इज डिनोटेड बाय, हा जो आहे तो परत काय y1 लिहिला जातो किंवा y'. हे सर्व काय डेरिव्हेटिव्हचे नोटेशन्स आहेत. dy/dx असेल किंवा f'(x) असेल किंवा y1 असेल किंवा y' असेल. ऑल आर द नोटेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हज. Okay, if f'(x) is also the function of x, then it again differentiate with respect to x. f'(x) किंवा dy/dx हा जर x चा डिफरन्शियल फंक्शन असेल तर त्याला परत काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. वी गेट ddx ऑफ dy/dx म्हणजे dy/dx चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. यालाच लिहिलं जातं dy/dx चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, दॅट इज ddx ऑफ dy/dx, दॅट इज इक्वल टू ddx ऑफ f'(x) इज कॉल्ड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x अँड इज डिनोटेड बाय d2y/dx². याला वाचताना कसं वाचायचं आहे, d2y/dx², दॅट इज ddx ऑफ dy/dx इज इक्वल टू काय, तो d2y/dx². और f'(x) हा झाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, त्याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह f'(x). और y1 हा काय झाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह कसा डिनोट करतात, y2. y' फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह कसा डिनोट करतात, y'. ओके, d2y/dx² किंवा f'(x) और y2 और y'. These are the notations of second order derivative with respect to x. Thus the second order derivative is the derivative of first order derivative. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय, पहिल्या ऑर्डरचा जो आपण डेरिव्हेटिव्ह काढतो त्याचा परत डेरिव्हेटिव्ह घेतलेला आपण. दस द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल तुम्हाला सोडून देतो सोपं असलेलं. इफ y = x³ - 3x² + 1 फाइंड d2y/dx². म्हणजेच काय, या फंक्शनचा आपण काय सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचं. याचा फर्स्ट ऑर्डर आपण डेरिव्हेटिव्ह काढूत. नाव सोल्युशन, गिवन y इज इक्वल टू x³ - 3x² + 1. हा फंक्शन आपण दिलं आहे. याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह dy/dx इक्वल टू ddx ऑफ x³ - 3x² + 1, दॅट इज इक्वल टू x³ चा डेरिव्हेटिव्ह आपण काढलेलं आहे. इथं डायरेक्ट लिहितो मी. x³ चा डेरिव्हेटिव्ह काय, तो दॅट इज 3x² - 3 कॉन्स्टंट ॲज इट इज. x² चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज 2x आणि हा 1 काय कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजेच dy/dx इक्वल टू हा कायला, दॅट इज 3x² - 6x. हा झाला आपला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. Now again dy/dx is the differentiable function of x.
हा काय dy by dx is the differential function of x, therefore again differentiate with respect to x. परत याचा डेरिव्हेटिव्ह, आता dy by dx चा डेरिव्हेटिव्ह हा कसा लिहितात, दॅट इज डी dx ऑफ dy by dx. ओके, dy by dx चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x हा कसा लिहितात, डी dx ऑफ dy by dx. याला वाचायचं कसं आहे, डी dx ऑफ dy by dx इक्वल टू परत याचा डेरिव्हेटिव्ह डी dx ऑफ दॅट इज 3x² मायनस 6x. मग डी dx ऑफ dy by dx याला कसं लिहितात, d2y by dx square. Therefore d2y by dx square equal to याचा डेरिव्हेटिव्ह 3 कॉन्स्टंट ॲज इट इज एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 6 कॉन्स्टंट ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. Therefore d2y by dx square इज इक्वल टू हा झाला 6x आणि हा झाला -6, विच इज द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y इक्वल टू x³ मायनस 3x² प्लस 1. येतं लक्षात. इथंपर्यंत आपण ऑलरेडी केलेलं आहे. पुढं काय करायचं, फक्त जो डेरिव्हेटिव्ह आपण काढलेला असतो परत त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. dy by dx आपण काढलेलं आहे, परत त्याचा डेरिव्हेटिव्ह तो का झाला, या दिलेल्या फंक्शनचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, आता जे काही सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत पुस्तकामध्ये ते तुम्ही घरी सॉल्व करायचेत, घरी सोडवायचेत. आता मी डायरेक्ट जो एक्झरसाईज दिलेला आपल्याला 1.5 त्यातले एक्झाम्पल मी तुम्हाला सोडून देतो आहे. यातला फर्स्ट एक्झाम्पल हा एक्झरसाईज 1.5. यातला फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह find the second order derivative of the following. किंवा याच प्रश्नाला असंही विचारलं जातं, फाइंड d2y by dx square असंही विचारलं जातं. फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग, इथं फंक्शन राहिलं का, सॉरी, किंवा यालाच असंही विचारलं जातं, फाइंड d2y by dx square. हा म्हणजेच काय, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, त्यानुसार यातला फर्स्ट एक्झाम्पल 2x⁵ मायनस 4x³ मायनस 2 by x² मायनस 9. हा या एक्झरसाइजला फर्स्ट एक्झाम्पल. याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपण काढूत. पहिल्यांदा तो कन्सिडर करूत. लेट y इज इक्वल टू दॅट इज 2x⁵ मायनस 4x³ मायनस 2 by x² मायनस 9. पहिल्यांदा दिलेलं फंक्शन काय y कन्सिडर करायचं आहे. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, किंवा डिफरन्शिएट करण्यापूर्वी याला थोडंसं आपण काय करू, किंवा ठीक आहे नंतर न करता येईल आपल्याला. लेफ्ट हँड साईडचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x दॅट इज dy by dx इक्वल टू राईट हँड साईडचा डेरिव्हेटिव्ह डी dx ऑफ जो फंक्शन आपल्याला दिले आहे तो दॅट इज 2x⁵ मायनस 4x³ मायनस 2 इंटू हा जो डिवायडेड बाय याला वरती घेतल्यानंतर तो काय होईल, x⁻² मायनस 9. ओके, जो डिनॉमिनेटरमध्ये x² होता तो आपण काय न्यूमरेटरमध्ये घेतला, आणि न्यूमरेटरमध्ये घेतल्यानंतर त्याचा जो इंडेक्स आहे तो प्लसचा काय होईल, मायनस. ओके, दॅट इज इक्वल टू. आता इथं अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्ह यूज केल्यानंतर प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतला, किंवा स्टेप मी पहिला एक्झाम्पल आहे तुम्हाला डिटेल सोडून देतो. दॅट इज डी dx ऑफ 2x⁵ मायनस डी dx ऑफ 4x³ मायनस डी dx ऑफ 2 इंटू x⁻² मायनस डी dx ऑफ 9. प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह.
दॅट इज इक्वल टू हा टू कॉन्स्टंट ॲज इट इज x⁵ हा कुठल्या फॉर्ममध्ये x⁴ मग त्याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो किती आहे n × x⁻n−1 म्हणजे हा 5 जो आहे तो कुठे येईल मल्टिप्लिकेशनमध्ये आणि याचा पॉवर काय 1ने कमी होईल म्हणजे हा लिहिता येईल 5 × x⁴. ओके मायनस 4 कॉन्स्टंट ॲज इट इज परत इथं x⁻n फॉर्ममध्ये त्याचा फॉर्म्युला यूज केल्यानंतर याला काय लिहिता येईल 3 × x⁻² मायनस हा टू कॉन्स्टंट ॲज इट इज आता इथे यांची किंमत किती -2 म्हणजे 6 × -2 x⁻² याच्या पॉवरमधनं काय एक कमी करायचं आहे -2 -1 ओके आणि हा -9 कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 दॅट इज इक्वल टू 2 × 5 दॅट इज 10 × x⁴ मायनस 5 × 3 दॅट इज 12 एक्झाम्पल आपलं काय दिलं 4x³ ठीक आहे 12x² मायनस मायनस दॅट इज प्लस 4 × x⁻³ ओके हा झाला आपला dy/dx ओके हा झाला दिलेल्या फंक्शनचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ओके आता हा जो पॉवर याला काय पॉझिटिव्ह करायचं नाही कारण काय याचा परत सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे म्हणून तो काय ॲज इट इज ठेवायचा आहे मग याचा परत डेरिव्हेटिव्ह नाव अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x याचा परत डेरिव्हेटिव्ह मग पहिल्यांदा लेफ्ट हँड साईडचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज d/dx ऑफ dy/dx त्याला वाचायचं कसं आहे d/dx ऑफ dy/dx इक्वल टू d/dx ऑफ 10 × x⁴ minus 12x² plus 4x⁻³ ओके दॅट इज इक्वल टू आता हा d/dx ऑफ dy/dx याला काय लिहिता येतं दॅट इज d2y/dx² इक्वल टू 10 कॉन्स्टंट ॲज इट इज हा 10 कॉन्स्टंट ॲज इट इज त्यानंतर x⁴ चा डेरिव्हेटिव्ह पॉवर रूलनुसार दॅट इज 4 × x³ परत -12 कॉन्स्टंट ॲज इट इज x² चा डेरिव्हेटिव्ह पॉवर रूलनुसार दॅट इज 2x प्लस 4 कॉन्स्टंट ॲज इट इज परत पॉवर रूलनुसार x⁻n च्या फॉर्ममध्ये त्यानुसार याचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज इंटू -3 × x⁻³ -3 -1 दॅट इज -4 ओके therefore d2y/dx² is equal to 10 × 4 that is 40 x³ minus 12 × 2 that is 24 ex plus minus that is minus 12 into x⁻⁻⁴, or it can be written as d2y/dx² equal to that is 40 x³ minus 24 ex minus 12 divided by, we can take this term into denominator, therefore the index become positive, that is 12 divided by x⁴. Now this is the second order derivative of the given function. आता हा पहिला एक्झाम्पल असल्या कारणाने मी तुम्हाला प्रत्येक स्टेप वाईज सोडून दिलेलं आहे. पुढं तुम्हाला काय स्टेप तुम्हाला वगळता येतील. पहिला एक्झाम्पल असल्या कारणाने तुम्हाला समजावं या उद्देशानं प्रत्येक स्टेप मी इथं मेन्शन केलेले आहे. ओके, हा झाला याचा दिलेल्या फंक्शनचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर यातला सेकंड एक्झाम्पल इथं आपल्याला दिलेलं आहे e⁻tan x × 2x. e⁻2x × tan x. परत हा दिलेला फंक्शन कन्सिडर करू. लेट
y is equal to e raised to 2x into tan x. याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. लेफ्ट हँड साईडचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू डी dx ऑफ e raised to 2x into tan x. दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह. आता इथं RHS मध्ये काय e raised to 2x आणि tan x या दोन्हीचा काय प्रॉडक्ट आहे. मग आपला जो प्रॉडक्ट रूल आहे e इंटू व्हीचा तो इथं काय यूज करायचा आहे आणि त्यानुसार याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. त्यानुसार दॅट इज इक्वल टू यू म्हणजेच e raised to 2x इंटू याचा डेरिव्हेटिव्ह इंटू डी dx ऑफ tan x. एक स्टेप परत मी एक्सटेंड करतोय प्लस व्ही दॅट इज tan x इंटू डी dx ऑफ e raised to 2x. u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. आपला जो प्रॉडक्ट रूल आहे तो इथे यूज केला. दॅट इज इक्वल टू e raised to 2x इंटू tan x चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज x स्क्वेअर x प्लस tan x ॲज इट इज इंटू e raised to 2x चा डेरिव्हेटिव्ह. आता कुठल्या फॉर्ममध्ये e raised to x च्या फॉर्ममध्ये. त्यानुसार e raised to 2x इंटू याचा पावरचा डेरिव्हेटिव्ह 2x चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज 2. ओके, दॅट इज इक्वल टू या दोन्ही टर्ममधनं आपल्याला कॉमन काय काढता येईल e raised to 2x. तो कॉमन काढला. तो कॉमन काढल्यानंतर इथं कंसामध्ये काय शिल्लक राहिला हा इथंच x स्क्वेअर x प्लस हा 2 आणि हा tan x. ओके, याला आणखीन थोडे सिम्प्लिफाय करूत. दॅट इज इक्वल टू e raised to 2x बाय सेकंड फंडामेंटल आयडेंटिटी x स्क्वेअर एक्सला काय लिहिता येतं 1 प्लस tan स्क्वेअर x प्लस हा 2 tan x ॲज इट इज. इथं त्याचा रिझन लिहा सिन्स 1 प्लस tan स्क्वेअर x इज इक्वल टू sec स्क्वेअर x. त्याचा रिझन दॅट इज इक्वल टू e raised to 2x इन ब्रॅकेट. आता थोडंसं मी परत रिअरेंज करतोय 1 प्लस 2 tan x प्लस tan स्क्वेअर x दॅट इज इक्वल टू e raised to 2x. आता हा जो ब्रॅकेटमधला टर्म आहे कुठल्या फॉर्ममध्ये वा या 1चा वर्ग केला पण समजा 1चा हा वर्ग झाला 1चा वर्ग काय 1 दॅट इज ए स्क्वेअर प्लस इथं मल्टिप्लिकेशनमध्ये काय म्हणजे 1 आहे दॅट इज 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजे एची किंमत 1 आणि बीची किंमत काय tan x. हा काय ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये. आणि त्यानुसार याला काय लिहिता येतं दॅट इज ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच याला काय लिहिता येईल दॅट इज 1 प्लस tan x इट्स अ स्क्वेअर. ओके, हा झाला आपला dy बाय dx. हा झाला आपला dy बाय dx. आता परत याचा डेरिव्हेटिव्ह अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. लेफ्ट हँड साईडचा डेरिव्हेटिव्ह डी dx ऑफ dy बाय dx इज इक्वल टू डी dx ऑफ e raised to 2x into 1 plus tan x bracket square. Okay, now d dx of dy by dx can be written as d2y by dx square. That is equal to आता इथं e raised to 2x आणि हा ब्रॅकेट या दोन्हीमध्ये काय मल्टिप्लिकेशन आहे म्हणजेच हा u आणि त्यानंतर हा ब्रॅकेट म्हणजे काय v. e इंटू व्हीचा फॉर्म्युला इथं काय यूज करायचं आहे आणि तो फॉर्म्युला यूज केल्यानंतर इथं काय येईल दॅट इज इक्वल टू e raised to 2x हा u इंटू आता हा x कन्सिडर केला तर हा झाला x स्क्वेअर म्हणजे काय पॉवर फॉर्ममध्ये. तो पॉवर फंक्शनचा इथं रूल यूज केल्यानंतर दॅट इज 2 इंटू x म्हणजेच 1 प्लस tan x इंटू याचा पॉवर एकने कमी करायचा आहे तो झाला 1 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस tan x चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज sec स्क्वेअर x. ओके, प्लस हा सेकंड फंक्शन ॲज इट इज 1 प्लस tan x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू e raised to 2x चा डेरिव्हेटिव्ह e raised to 2x इंटू 2x चा डेरिव्हेटिव्ह 2. ओके, दॅट इज इक्वल टू या दोन्ही टर्ममधनं ही पहिली टर्म आणि दुसरी टर्म परत हा काय 2 इंटू e raised to 2x कॉमन काढता येईल. तो कॉमन काढल्यानंतर इन ब्रॅकेट
इथं शिल्लक करायला 1 + tan x किंवा आणखीन आपल्याला हाही करता येईल, 1 + tan x देखील काय कॉमन काढता येईल, तोही कॉमन काढू. दॅट इज 1 + tan x, तोही कॉमन काढू. 2 × e⁻²x आणि हा 1 + tan x हाही कॉमन काढला तर इथं फक्त शिल्लक करायला दॅट इज sec²x. इथं शिल्लक करायला sec²x प्लस इथला 1 + tan x आपण बाहेर घेतलेला आहे, म्हणजे इथं शिल्लक करायला हा 1 + tan x. ओके, दॅट इज इक्वल टू 2 × e⁻²x इन ब्रॅकेट 1 + tan x इंटू या sec²x ला परत काय लिहिता येईल, 1 + tan²x प्लस 1 + tan x, and that is equal to 2 × e⁻²x into 1 + tan x. हा 1 आणि हा 1 that is 2 प्लस हा tan x प्लस हा tan²x. हा झाला आपला दिलेल्या फंक्शनचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. That is d2y/dx² is equal to 2 × e⁻²x in bracket 1 + tan x in bracket 2 + tan x plus tan²x. ओके, हा झाला आपला सेकंड एक्झाम्पल. याच पद्धतीचा थर्ड एक्झाम्पल आहे. सेम एक्झाम्पल आहे. इथं काय तो एक्झाम्पल कोणतं आहे, e⁻⁴x × cos 5x. इथं आपला एक्झाम्पल कोणता, e⁻²x × tan x. आता याच्याऐवजी काय, e⁻⁴x × cos 5x. सेम एक्झाम्पल आहे, तो तुम्ही काय करायचा आहे, घरी सोडवायचा आहे. नाव थर्ड, e⁻⁴x × cos 5x. हा काय करायचा, HW. ओके, त्यानंतर पुढचा एक्झाम्पल, पुढचा जो एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 4, x³ × log x. x³ × log x. Now first we can consider the given function as y. Let y is equal to x³ × log x. Now differentiate, याचा पहिला डेरिव्हेटिव्ह काढू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. लेफ्ट हँड साईडचा डेरिव्हेटिव्ह dy/dx इक्वल टू x³ आणि log x. या दोन्हीमध्ये काय इथं प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्ट टूल यूज केल्यानंतर आता मी डायरेक्ट लिहितोय u दॅट इज x³ इंटू dv/dx. log x चा डेरिव्हेटिव्ह 1/ex प्लस v दॅट इज log x इंटू du/dx. x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x². दॅट इज इक्वल टू 1x, इथं एक कॅन्सल झाला, इथं शिल्लक राहिला x² प्लस 3x² इंटू log x. ओके, आता इथे x² कॉमन काढता येईल. कॉमन काढण्याऐवजी आपण काय डायरेक्ट त्याचं काय सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतलं लगेच इथं, म्हणजे आपल्याला काय सोपं होतं, म्हणून तो कॉमन नाही काढणार मी इथं. नाव अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. लेफ्ट हँड साईडचा डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ dy/dx दॅट इज इक्वल टू, डायरेक्ट करतो. आता इथं दोन्हीमध्ये काय बेरीज आहे. इथं पहिल्यांदा याचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज 2x प्लस इथं परत काय दोन्हीमध्ये प्रॉडक्ट आहे, हा u आणि हा v. त्यानुसार u म्हणजेच 3x² इंटू log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस v दॅट इज log x इंटू याचा डेरिव्हेटिव्ह 3 कॉन्स्टंट ॲज इट इज आणि x² चा डेरिव्हेटिव्ह 2x. ddx ऑफ dy/dx म्हणजेच d2y/dx² इक्वल टू हा 2x ॲज इट इज प्लस हा इथं 1x इथल्या एक्सशी कॅन्सल होईल, म्हणजे हा 3x प्लस हा 3 × 2x म्हणजेच 6x इंटू हा log x. 2x प्लस 3x म्हणजेच हा होईल 5x प्लस 6x इंटू log x. अँड दॅट इज इक्वल टू, इथे x कॉमन काढल्यानंतर 5 प्लस 6 इंटू log x.
नाव विच इज द सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन. एक्झाम्पल सोपे आहेत एकदम. पहिला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आणि परत जो डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे त्याचा परत दुसऱ्यांदा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर तो का असेल, दिलेल्या फंक्शनचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर यातला फिफ्थ एक्झाम्पल लॉग ऑफ लॉग एक्स. लॉग ऑफ लॉग एक्स याचा सोल्युशन परत हा दिलेला फंक्शन वाय, लेट वाय इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स. नाव डिफरन्शिएट with respect to x. dy by dx is equal to log of log x. log of x च्या फॉर्ममध्ये log of x चा डेरिव्हेटिव्ह काय, दॅट इज 1 बाय x. पण इथे x च्या ठिकाणी काय log x आहे, म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह काय 1 बाय log x इंटू log x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय x. म्हणजेच याला काय लिहिता येतं 1 डिवायडेड बाय x इंटू log x. किंवा यालाच आपल्याला असं लिहिता येतं that is x into log x raised to -1. याला वरती घेऊन गेल्यानंतर याचा इंडेक्स काय मायनस होईल, इथं प्लस आहे, वरती घेतल्यानंतर तो काय -1. हा रेस टू काय आला -1. हा काय आला आपला dy बाय dx. dy बाय dx इज इक्वल टू, इथं परत लिहितो मी, dy बाय dx इक्वल टू x इंटू log x रेस टू -1. ओके. नाव याचा परत डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. लेफ्ट हँड साईडचा डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स ऑफ dy बाय dx इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ x इंटू लॉग x रेस टू -1. ओके. डी डी एक्स ऑफ dy बाय dx म्हणजे याला काय लिहिता येतं d2y बाय dx स्क्वेअर इक्वल टू, आता इथे x आणि सॉरी इथं कोणत्या फॉर्ममध्ये, समजा हा x आपण कन्सिडर केला, ब्रॅकेट x कन्सिडर केला, x रेस टू n म्हणजे काय पॉवर फॉर्ममध्ये, इथे यांची किंमत किती -1, x रेस टू -1. पॉवर फॉर्मचा किंवा पॉवर रूलचा यूज केल्यानंतर -1 इंटू x इंटू लॉग x रेस टू, याच्यातनं एक कमी करायचं आहे, पूर्वीचा -1 आहे, यातनं एक कमी केला, इंटू डी डी एक्स ऑफ जो ब्रॅकेट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह इंटू डी डी एक्स ऑफ x इंटू लॉग x. ओके. दॅट इज इक्वल टू -1 म्हणजेच काय -x इंटू लॉग x रेस टू -1 दॅट इज -2 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह परत इथं u इंटू v. हा u आणि हा v प्रॉडक्ट रूल यूज केल्यानंतर u इंटू dv बाय dx म्हणजेच 1 बाय x प्लस v दॅट इज लॉग x इंटू du बाय dx म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह 1 दॅट इज इक्वल टू हा मायनस ॲज इट इज x इंटू लॉग x रेस टू -2 इंटू हा x कॅन्सल झाला, दॅट इज 1 प्लस लॉग x इंटू 1 म्हणजे हा काय लॉग x. ओके. दॅट इज इक्वल टू हा इंडेक्स किती तर निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह तो खाली आल्यानंतर कळेल पॉझिटिव्ह, म्हणजे हा काय लिहिता येईल दॅट इज -1 प्लस लॉग x डिवायडेड बाय x इंटू लॉग x रेस टू 2 विच इज द सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन. ओके. त्यानंतर शेवटचा 6वा एक्झाम्पल यातला x रेस टू x. याचं सोल्युशन लेट y इज इक्वल टू x रेस टू x. आता हा एक्झाम्पल आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनच्या एक्झाम्पलमध्ये 2-3 ठिकाणी सोडवलेलं आहे. 2-3 ठिकाणी x रेस टू x आपण काय डेरिव्हेटिव्ह काढलेलं आहे, म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह काय पाठच करायचा. ओके. मग त्यानुसार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx सॉरी हा कुठल्या फॉर्ममध्ये एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्सच्या फॉर्ममध्ये, एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्सच्या फॉर्ममध्ये. त्यानुसार इथं आपण काय करावं लागेल, टेकिंग लॉग ऑफ बोथ साईड
लॉग वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स. लॉगॅरिथमचा रूल यूज केल्यानंतर याला काय लिहिता येईल, एक्स इंटू लॉग एक्स. नाव डिफरन्शिएट. आता याला काय करायचं आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह आपण बऱ्याच वेळेस काढलेला आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा काय 1/y आणि परत वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, दॅट इज dy/dx इज इक्वल टू. इथं काय प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्ट रूल यूज केल्यानंतर हा u आणि हा v, त्यानुसार u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजेच 1/x प्लस v म्हणजेच लॉग x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. हा x कॅन्सल झाला आणि दॅट इज इक्वल टू 1 प्लस लॉग x. therefore dy/dx इक्वल टू, हा y इथं डिव्हिजनमध्ये आहे, इथं नंतर हा मल्टिप्लिकेशनमध्ये y इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग x. वायची किंमत सबस्टिट्यूट करायची, दॅट इज एक्स रेस टू एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. हा झाला आपला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. ओके, एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. समजायला आपण काहीतरी कन्सिडर इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करू, पुढं आपल्याला त्याचा यूज करायचा आहे. याचा परत याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ddx of dy/dx इज इक्वल टू, आता मी इथं डायरेक्ट यूज करतो, हा u आणि हा v. u म्हणजेच एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस 1 प्लस लॉग एक्स ॲज इट इज इंटू ddx ऑफ एक्स रेस टू एक्स. हा आपण इथं काढलेलं आहे, ddx ऑफ एक्स रेस टू एक्स आपण इथं काढलेलं आहे, किंवा एक स्टेप मी इथं एक्सटेंड करतो आहे, इंटू ddx ऑफ एक्स रेस टू एक्स. हा होईल d2y/dx स्क्वेअर इक्वल टू एक्स रेस टू एक्स ॲज इट इज, हा डिवायडेड बाय इथला हा एक्स प्लस 1 प्लस लॉग एक्स इंटू एक्स रेस टू एक्सचा आपण डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे, तो मी इथं लिहितो आहे. हा इथं काढलेला आपण इक्वेशन 1मध्ये, त्यासाठी आपण याला इक्वेशन 1 दिलेलं आहे, दॅट इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. हा कसा आला तर इथं त्याचा रिझन फ्रॉम इक्वेशन 1, त्याचा रिझन. ओके, दॅट इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स किंवा हा एक्स जर इथं वरती आला तर हा होईल एक्स रेस टू -1. ओके, प्लस इथनं आपल्याला 1 प्लस लॉग एक्स याला मल्टिप्लाय करू डायरेक्ट आपण. 1 प्लस लॉग एक्स 1 प्लस लॉग एक्स, हा काय होईल 1 प्लस लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, हा प्लस हा एक्स रेस टू एक्स ॲज इट इज इंटू 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, therefore d2y/dx स्क्वेअर इज इक्वल टू, दोन्हीचा बेस सारखा आहे, याच्या इंडाशियाची काय होईल बेरीज होईल, म्हणजे हा होईल एक्स रेस टू एक्स -1 प्लस एक्स रेस टू एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. तर अशा पद्धतीनं दिलेल्या फंक्शनचा आपण काय सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण काय काढायचं. ओके, हा झाला एक्झरसाइज 1.5 मधला पहिला क्वेश्चन. त्यानंतर यातला सेकंड क्वेश्चन, या सेकंड क्वेश्चनमध्ये टोटल 4 एक्झाम्पल आपल्याला दिलेत. आता इथं थोडंसं वेगळं आहे. आता इथं या टाईप सेकंड क्वेश्चनमधले एक्झाम्पल कसे सोडवायचे आपण बघू. सेकंड क्वेश्चन आपण दिलेलं आहे, फाइंड d2y/dx स्क्वेअर ऑफ द फॉलोइंग. यातला फर्स्ट
आता थोडेसे वेगळे एक्झाम्पल आहेत. इथं थोडंसं आपण केअरफुली हे एक्झाम्पल सॉल्व करायला लागणार आहेत. यातला फर्स्ट एक्स इज इक्वल टू दॅट इज ए इन ब्रॅकेट थिटा मायनस साईन थिटा आणि वाय इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. आता ह्या कसं आहे पॅरामेट्रिक फंक्शन्स आहेत आणि हा एक्झाम्पल आपण पॅरामेट्रिक फंक्शनमध्ये सोडवलेलं आहे. सोडून आपण काय काढलेलं आहे dy बाय dx काढलेलं आहे. म्हणजेच याचा डेरिव्हेटिव्ह इथं जो पॅरामीटर विथ रिस्पेक्ट टू तो याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर म्हणजेच dx बाय डी थिटा काढायचं आहे, dy बाय डी थिटा काढायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे या पॅरामेट्रिकचा रूल यूज करून यावरून काय करायचं आहे dy बाय dx. म्हणून इथं काय करायचं आहे डिफरन्शिएट काय करायला लागेल विथ रिस्पेक्ट टू थिटा कारण का पॅरामीटर काय थिटा म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. याला पहिल्यांदा आपण डिफरन्शिएट करू त्यानंतर पुढचा डिफरन्शिएट करू. नाव dx बाय डी थिटा इक्वल टू ए कॉन्स्टंट ॲज इट इज थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा दॅट इज 1 मायनस ॲज इट इज साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. हा झाला dx बाय डी थिटा. त्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह dy बाय डी थिटा इज इक्वल टू ए कॉन्स्टंट ॲज इट इज 1चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय तो मायनस साइन थिटा मायनस मायनस तो काय दॅट इज प्लस साइन थिटा म्हणजेच हा कायला ए साइन थिटा. ओके dx बाय डी थिटा काढला dy बाय डी थिटा काढला. पॅरामेट्रिकचा रूल जो आहे आपला तो म्हणजे कोणता dy बाय dx इज इक्वल टू dy बाय डी थिटा डिवायडेड बाय dx बाय डी थिटा. समजा इथं dx बाय डी थिटा हा समजा इक्वेशन 1 आणि हा समजा इक्वेशन 2. ओके दॅट इज इक्वल टू dy बाय डी थिटा आपण काढलेलं आहे ए इंटू साइन थिटा डिवायडेड बाय dx बाय डी थिटा आपण काढलेलं आहे ए इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. दोन्हीच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या ए कॅन्सल झाला दॅट इज इक्वल टू हा एक्झाम्पल आपण पॅरामेट्रिक फंक्शनमध्ये सोडवलेलं आहे. ओके साइन थिटाचा फॉर्म्युला दॅट इज 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 फॉर्म्युले पार्ट असणं आवश्यक आहेत. डिवायडेड बाय 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला दॅट इज 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. ओके ज्या काही टर्म्स कॅन्सल होतात त्या कॅन्सल करायचे. 2 कटला एक साइन थिटा बाय 2 इथल्या साइन थिटा बाय 2शी कॅन्सल होईल म्हणजे शिल्लक राहिला कॉस थिटा बाय 2 डिवायडेड बाय साइन थिटा बाय 2 दॅट इज कॉस थिटा बाय 2 डिवायडेड बाय साइन थिटा बाय 2 आणि हा म्हणजेच आपला काय दॅट इज dy बाय dx इज इक्वल टू कॉट थिटा बाय 2. हा झाला आपला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. आता याचा आपल्याला काय करायचं आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय करायचं आहे dy बाय dx काढायचं आहे म्हणजे याचा परत डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. आता इथून थोडंसं आपल्याला काय केअरफुली सोडवायचं आहे इथून थोडंसं केअरफुली सोडायचं आहे कारण काय एक्झरसाइज 1.5 मध्ये जे पहिले 6 एक्झाम्पल होते त्यामधला जो पॅरामीटर होता तो काय एक्स होता व्हेरिएबल जो होता तो एक्स होता. आता इथं काय व्हेरिएबल थिटा आहे हे लक्षात घ्या. इथं पॅरामीटर काय थिटा आहे आणि याचा डेरिव्हेटिव्ह आपण काय घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आहे कारण काय आपण काढायचं काय dy बाय dx स्क्वेअर. म्हणून इथं थोडंसं काय खाली काय केअरफुली आपल्याला सोडावं लागणार आहे. म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके नाव लेफ्ट हँड साइड ddx ऑफ dy बाय dx इज इक्वल टू ddx ऑफ कॉट थिटा बाय 2. दोन्हीचा डेरिव्हेटिव्ह काय करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आहे. लेफ्ट हँड साइड येईल dy बाय dx स्क्वेअर इक्वल टू आता पहिल्यांदा काय करायचं कॉट थिटा बाय 2चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा लिहायचं आहे. त्यानुसार कॉट थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. इथे कॉट थिटा बाय 2 आहे म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 इंटू थिटा बाय 2चा डेरिव्हेटिव्ह 1/2 इंटू परत काय करावं लागेल या थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच याला काय लिहायला लागेल इंटू दी थिटा बाय dx.
इथं लक्षात, हा इथं दोन्हीमध्ये फरक आहे. फॉर एक्झाम्पल इथं बा, इथं मी बाजूला करतो आहे, हा एक्झाम्पलचा भाग नाही आहे. आता इथं वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण काय लिहितो आहे, 2y. पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह काय घेतो, विथ रिस्पेक्ट टू वाय घेतो आणि परत या वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे इंटू काय करतो आपण, dy/dx. तसं इथं पहिल्यांदा या थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा घ्यायचं आहे आणि परत थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणून इथं काय येईल, इंटू dθ/dx. ओके, दॅट इज इक्वल टू हा -1/2 इंटू कोसेक स्क्वेअर θ/2. आता या पूर्ण एक्झाम्पलमध्ये dθ/dx कुठे आहे का आपल्याकडं, नाही आहे. dθ/dx कुठेच नाही आहे आपल्याकडे, अवेलेबल काय, dx/dθ आहे. ओके, मग परत इन्व्हर्स फंक्शनचा जो आपण फॉर्म्युला किंवा थेरम जो डिराईव्ह केलेला आहे तो म्हणजे कोणता, दॅट इज dy/dx इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय याचा रेसिप्रोकल दॅट इज dx/dy. किंवा हा फॉर्म्युला पण लिहिलेला आहे dx/dy इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय dy/dx. याचा इथे यूज करायचा आहे. या dθ/dxला या फॉर्म्युल्यानुसार काय लिहिता येतं, 1 डिवायडेड बाय dx/dθ. हा यामधला महत्त्वाचा भाग, यामधला महत्त्वाचा भाग. dθ/dx या फॉर्म्युल्यानुसार म्हणजे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा जो आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे या फॉर्म्युल्यानुसार याला काय लिहिता येईल, याचा रेसिप्रोकल घ्यायचा, दॅट इज dx/dθ आणि ही व्हॅल्यू आपल्याकडे आहे. दॅट इज इक्वल टू -1/2 इंटू कोसेक स्क्वेअर θ/2 इंटू 1 डिवायडेड बाय याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, a इन ब्रॅकेट 1 - cos θ, a इन ब्रॅकेट 1 - cos θ. ओके, दॅट इज इक्वल टू हा -1/2 आणि हा इथला a. ओके, -1/2a इंटू हा कोसेक स्क्वेअर θ/2 ॲज इट इज इंटू 1 डिवायडेड बाय परत 1 - cos θचा फॉर्म्युला. हा अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, बऱ्याच एक्झाम्पलमध्ये याचा यूज करायचा आहे आणि हे पाठच करायचं आहे. 1 - cos θचा फॉर्म्युला हा काय येईल, दॅट इज 2 sin स्क्वेअर θ/2. जे आपण फॉर्म्युले यूज करतोय ते इथं पुढे त्याचं रिझन लिहायचं आहे. तुम्ही घरी सोडत असताना इथं त्याचा पुढं रिझन लिहायचं आहे. इथं मी नाही लिहिला म्हणून तुम्ही लिहायचं टाळू नका, तर कंपल्सरी लिहा. ओके, दॅट इज इक्वल टू -1/2a आणि हा इथला 2 दॅट इज 4a इंटू कोसेक स्क्वेअर θ/2 इंटू 1 डिवायडेड बाय साईन म्हणजेच काय तर कोसेक. आता इथं 1/sin स्क्वेअर आहे म्हणजेच याला परत काय लिहिता येतं, दॅट इज कोसेक स्क्वेअर θ/2. ओके, therefore d2y/dx square is equal to -1/4a cosec square θ/2 into cosec square θ/2 म्हणजे स्क्वेअर असल्या कारण तो स्क्वेअर गुणिले 2 into 2 दॅट इज 4 म्हणजेच याला काय लिहिता येतं, दॅट इज कोसेक θ/2 रेस टू 4. हा झाला दिलेल्या फंक्शनचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हे एक्झाम्पल थोडंसं काय आपल्याला काय केअरफुली सोडवावं लागतं. सोपं आहे एक्झाम्पल, पण थोडंसं केअरफुली करावं लागणार आहे कारण का इथं पॅरामीटर थीटा आहे, पण आपल्याला काय काढायचं आहे, d2y/dx वर काढायचं आहे. म्हणून या थीटाचा परत डेरिव्हेटिव्ह आपण इथं काय विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यावा लागणार आहे. इथं लक्षात. त्यानंतर याच्या पुढचा एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 2. तो एक्झाम्पल आहे x इक्वल टू 280 स्क्वेअर, x इक्वल टू 280 स्क्वेअर, y इज इक्वल टू 480. असाच एक एक्झाम्पल MCQ मध्ये मागच्या 1-2 वर्षापूर्वी विचारला गेला होता. याच टाईपचा एक्झाम्पल होता तो.
x इज इक्वल टू 280 स्क्वेअर अँड y इज इक्वल टू 480. एक्झाम्पल अगदी सोपं आहे. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, विथ रिस्पेक्ट टू t, कारण काय तर पॅरामीटर काय t आहे म्हणून विथ रिस्पेक्ट टू t. therefore dx by dt to a constant as it is t square चा derivative with respect to t, that is 2t, and that is equal to 4at. y is equal to 480 आहे. नाव याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t dy by dt is equal to 4a constant as it is and t चा डेरिव्हेटिव्ह 1 and that is equal to 4a. therefore dy by dx is equal to dy by dt divided by dx by dt. dy by dt ची व्हॅल्यू 4a डिवाइडेड बाय dx by dt ची व्हॅल्यू 4at. 4a 4a कॅन्सल झाला, दॅट इज 1 by t. therefore dy by dx is equal to 1 by t. हा झाला याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. ओके, हा झाला याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. याचा परत डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, कारण की आपल्याला d2y बाय dx काढायचं आहे म्हणून इथे आपल्याला काय डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू xच घ्यावं लागणार आहे. therefore d dx of dy by dx is equal to d dx of 1 by t. ओके, दॅट इज इक्वल टू आता 1 बाय एक्सच्या फॉर्ममध्ये, किंवा तुम्हाला तो फॉर्म्युला माहिती नसेल तर याला आपल्याला असं लिहिता येतं डी डी एक्स ऑफ 1 बाय टी. यालाच काय लिहिता येतं टी रेस टू -1. तो टी वरती घेता त्याचा इंडेक्स काय होईल निगेटिव्ह आहे. आता इथं परत काय पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला यूज केला, म्हणजेच एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला, त्यानुसार दॅट इज इक्वल टू -1 इंटू टी रेस टू -1 इंटू टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटू डी टी बाय डी एक्स. that is equal to -1 as it is into t raised to -2 into dt by dx, or that is equal to -1 divided by याला खाली घेतल्यानंतर हा होईल t square into dt by dx. ओके, therefore d dx of dy by dx याला काय लिहिता येतं d2y by dx square is equal to -1 by t square into 1 divided by dt by dx ची आपल्याकडे किंमत नाही आहे. आपल्याकडे किंमत कोणती आहे dx by dt ची आहे. परत त्या रूलनुसार याला काय लिहिता येतं 1 divided by dx by dt, and that is equal to -1 by t square into याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 1 divided by 480, and that is equal to -1 divided by 4a t square and t, that is t cube. therefore d2y by dx square is equal to -1 divided by 480 cube. हा झाला या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. ओके, त्यानंतर यातला थर्ड x is equal to sin theta, y is equal to sin cube theta. याचा सोल्युशन मी थोडंसं सोप्या पद्धतीने तुम्हाला देतो. x इज इक्वल टू साइन थीटा आणि y इज इक्वल टू साइन क्यूब थीटा आहे. तर या दोन्हीचा यूज केल्यानंतर देअरफॉर y इज इक्वल टू साइन थीटाची किंमत किती x आहे, म्हणजेच याच्यावर काय लिहिता येतं दॅट इज x क्यूब, दॅट इज y इज इक्वल टू x क्यूब. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सोप्या पद्धतीने तुम्हाला सोडून द्यायला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. dy by dx is equal to 3x square. Okay, now d2y by dx square again differentiate. मी आता डायरेक्टली आलो होता इथं
याचा परत डेरिव्हेटिव्ह काय येईल, डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स म्हणजे डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. याचा परत डेरिव्हेटिव्ह 3 कॉन्स्टंट ॲज इट इज आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x अँड दॅट इज इक्वल टू 6x. पण इथं आपल्याला काढायचं काय, दॅट इज व्हेन थिटा इज इक्वल टू पाय बाय 2. when theta is equal to pi by 2. Now when theta is equal to pi by 2, when theta is equal to pi by 2, then x is equal to कितीला, sin pi by 2 and that is equal to sin pi by 2 ची किंमत किती आहे, 1. when theta is equal to pi by 2, x is equal to sin pi by 2 म्हणजेच sin pi by 2 ची किंमत किती, 1, म्हणजेच x ची किंमत किती आली, 1. therefore d2y by dx square when theta is equal to pi by 2 is equal to 6 into x ची किंमत 1 and that is equal to 6. therefore d2y by dx square when theta is equal to pi by 2 or that is equal to d2y by dx square when x is equal to 1, ज्यावेळेस theta is equal to pi by 2 आहे त्यावेळेस x is equal to 1, म्हणून d2y by dx square when theta is equal to pi by 2 is equal to d2y by dx square when x is equal to 1 that is equal to 6. ओके. त्यानंतर यातला शेवटचा एक्झाम्पल, example number 4. x is equal to a cos theta, y is equal to b sin theta at theta equal to pi by 4. याचा सोल्युशन, परत पॅरामीटर काय थीटा आहे म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. dx by d theta equal to a constant as it is cos theta चा डेरिव्हेटिव्ह minus sin theta that is equal to minus a sin theta. now dy by d theta that is equal to b constant as it is sin theta चा डेरिव्हेटिव्ह cos theta. पॅरामेट्रिकचा रूल dy by dx equal to dy by d theta divided by dx by d theta that is b cos theta divided by minus a sin theta that is equal to minus b by a cos by sin म्हणजेच काय cot theta. ओके, हा झाला आपला dy by dx. परत याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण का आपल्याला d2y बाय dx काढायचं आहे म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. therefore d dx of dy by dx is equal to d dx of minus b by a into cot theta. d dx of dy by dx म्हणजेच d2y by dx square that is equal to minus b by a हा काय कॉन्स्टंट आहे. कॉट थीटाचा डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू थीटा तो काय येईल मायनस कोसेक स्क्वेअर थीटा इंटू थीटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटू डी थीटा बाय डी एक्स. हा मायनस होईल प्लस दॅट इज बी बाय ए इंटू कोसेक स्क्वेअर थीटा इंटू डी थीटा बाय डी एक्स दॅट इज 1 डिवायडेड बाय डी एक्स बाय डी थीटा दॅट इज इक्वल टू बी बाय ए इंटू कोसेक स्क्वेअर थीटा इंटू 1 डिवायडेड बाय याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे इथं दॅट इज मायनस ए साइन थीटा. याला झालं तर याला नाव इक्वेशन समजा इक्वेशन 1 इथं लिहा पुढं फ्रॉम 1. ओके, दॅट इज इक्वल टू बी डिवायडेड बाय हा ए हा मायनस ए म्हणजे झालं मायनस बी बाय ए स्क्वेअर इंटू कोसेक स्क्वेअर थीटा इंटू 1 बाय साइन म्हणजेच काय तो हा कोसेक
1 बाय साईन म्हणजेच काय तो हा कोसेक, दॅट इज इक्वल टू मायनस बी बाय ए स्क्वेअर इंटू कोसेक स्क्वेअर थिटा आणि कोसेक थिटाचा गुणाकार केल्यानंतर राहील कोसेक क्यूब थिटा. हा काय झाला आपला d2y बाय dx स्क्वेअर. पण आपल्याला काय काढायचं आहे, देअरफॉर d2y बाय dx स्क्वेअर ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 4 इज इक्वल टू मायनस बी बाय ए स्क्वेअर इंटू कोसेक क्यूब पाय बाय 4, दॅट इज इक्वल टू मायनस बी बाय ए स्क्वेअर. कोसेक पाय बाय 4ची व्हॅल्यू ती किती आहे, √2 क्यूब, दॅट इज इक्वल टू मायनस बी बाय ए स्क्वेअर इंटू 2√2, दॅट इज इक्वल टू, ठीक आहे, d2y बाय dx स्क्वेअर ॲट थिटा इक्वल टू पाय बाय 4 इज इक्वल टू मायनस 2√2 इंटू बी बाय ए स्क्वेअर. तर इथं हा आपला एक्सरसाइज 1.5 मधले 2 क्वेश्चन्स 1 आणि 2 आपण संपवलेले आहेत. आता यामधला एक क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन थर्ड हा एकच राहिलेला आहे, ज्यामध्ये 12 सब क्वेश्चन्स आहेत आणि यातला जो 4 आहे तो काय वगळलेला आहे, nth डेरिव्हेटिव्ह हा काय वगळलेला आहे. तर या चॅप्टरमधला एकच क्वेश्चन राहिलेला आहे, तो म्हणजे थर्ड, तो आपण उद्याच्या भागामध्ये पूर्ण करूत. ओके.